एज्यू एक्सेल पब्लिकेशन्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मित्र तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत कन्सेप्ट ऑफ आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे नेमके काय हे आज आपण शिकणार आहोत. तसेच आज आपण आयसोबॅरिक प्रोसेस रिलेटेड सर्व थेरी देखील अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम मित्र सुरू करूया द कन्सेप्ट ऑफ ॲन आयसोबॅरिक प्रोसेस. मी डेफिनेशन वाचून दाखवत आहे आणि त्या डेफिनेशननंतर आपण या आयसोबॅरिक प्रोसेसचा अर्थ समजावून घेऊया. डेफिनेशन: द थर्मोडायनॅमिक प्रोसेस इन विच द प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट इन ब्रॅकेट P इज इक्वल टू कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज ॲन आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे काय तर मित्र आयसोबॅरिक प्रोसेस ही असे एक थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे की ज्यामध्ये सिस्टीमचे प्रेशर हे सदैव कॉन्स्टंट राहते आणि म्हणूनच अशा या थर्मोडायनॅमिक प्रोसेसला आयसोबॅरिक प्रोसेस असे म्हणतात. आयसोबॅरिक प्रोसेस दरम्यान सिस्टीमचे प्रेशर हे थ्रू आउट द प्रोसेस कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहते. देअरफॉर P इज इक्वल टू कॉन्स्टंट असा त्याचा सर्वसाधारणपणे मराठीमध्ये अर्थ आहे. डेफिनेशन: द थर्मोडायनॅमिक प्रोसेस इन विच द प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज ॲन आयसोबॅरिक प्रोसेस. अशी एक थर्मोडायनॅमिक प्रोसेस की ज्यामध्ये सिस्टीमचे प्रेशर हे सदैव कॉन्स्टंट असते. एक्झाम्पल: कन्सिडर अ पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट विथ फ्युएल इन इट. व्हेन द फ्युएल बर्न्स द प्रेशर ऑफ द गॅस इज generated inside the engine, but if the gases are allowed to expand by allowing the piston to move outside, the pressure of the system can remain constant during the heating and expansion process. This is called as expansion of gas at constant pressure. Thus this expansion process is a good example ऑफ ॲन आयसोबॅरिक प्रोसेस. मित्र आयसोबॅरिक प्रोसेसचे उदाहरण समजून घेण्यासाठी आपण IC इंजिन इंटरनल कंबशन इंजिनचे उदाहरण शिकूया. आपल्याला माहीतच आहे की इंजिनमधील पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये फ्युएल म्हणजे इंधनाचे ज्वलन होते. मित्र आपल्याला माहीतच आहे की इंजिनमधील पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये इंधनाचे म्हणजे फ्युएलचेच ज्वलन हे होते आणि फ्युएलचे ज्वलन झाल्यामुळे गॅस निर्माण होतो किंवा धूर निर्माण होतो. फ्युएलचे ज्वलन झाल्यामुळे सिलेंडरच्या आतमध्ये गॅस निर्माण होतो किंवा धूर निर्माण होतो. आता जर का निर्माण झालेल्या या गॅस किंवा धुराचे आपण एक्सपान्शन हे पिस्टनच्या अपवर्ड मोशनद्वारे घडवून आणले तर किंवा पिस्टनच्या अपवर्ड मोशनमुळे निर्माण झालेल्या गॅसचे किंवा धुराचे एक्सपान्शन घडले तर या सिस्टीमचे प्रेशर वाढतच नाही किंवा सिस्टीमचे प्रेशर हे वाढू दिले जात नाही. म्हणजेच हीटिंग ऑफ द फ्युएल इन ॲन IC इंजिन व एक्सपान्शन ऑफ गॅस या दोन्ही प्रोसेस दरम्यान थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे प्रेशर किंवा ह्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे प्रेशर हे कॉन्स्टंट राहते किंवा राखले जाते आणि म्हणूनच या प्रोसेसला आयसोबॅरिक प्रोसेस असे समजले जाते. मित्र साध्या सोप्या आणि सुलभ मराठी भाषेमध्ये आयसोबॅरिक प्रोसेसचे एक उदाहरण आपण समजून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा समजून घेऊया की इंजिनच्या पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटच्या आतमध्ये फ्युएलचे म्हणजेच इंधनाचे ज्वलन हे होत असते आणि फ्युएलच्या या ज्वलन झाल्यामुळेच एक गॅस निर्माण होतो किंवा धूर निर्माण होतो. आता जर का मित्र निर्माण झालेला हा धूर किंवा हा गॅस आपण एक्सपान्शन हे पिस्टनच्या अपवर्ड मोशनद्वारे घडवून आणले. मित्र आपण जर का निर्माण झालेल्या या गॅसचे किंवा धुराचे एक्सपान्शन हे पिस्टनच्या अपवर्ड मोशनद्वारे घडवून आणले तर किंवा पिस्टनच्या अपवर्ड मोशनमुळे निर्माण झालेल्या या गॅसचे किंवा धुराचे एक्सपान्शन घडले तर या
सिस्टीमचे प्रेशर हे वाढत नाही किंवा ते वाढू दिले जात नाही. म्हणजेच हिटिंग ऑफ द फ्युएल इन ॲन IC इंजिन व एक्सपान्शन ऑफ गॅस या दोन्ही प्रोसेस दरम्यान थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे म्हणजेच या थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे प्रेशर हे नेहमी कॉन्स्टंट राहते किंवा राखले जाते आणि म्हणूनच या प्रोसेसला आयसोबॅरिक प्रोसेस असे म्हणतात. तर मित्रो, आत्ताच आपण आयसोबॅरिक प्रोसेसची डेफिनेशन पाहिली, त्या डेफिनेशनचा अर्थ समजावून घेतला आणि IC इंजिनमधील इंधनाचे ज्वलन या उदाहरणाद्वारे IC इंजिनमधील इंधनाचे ज्वलन ही प्रोसेस आयसोबॅरिक प्रोसेस कशी आहे हे देखील आपण समजून घेतलेले आहे. पुढे आपण पाहणार आहोत मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द वर्क डन अँड हीट ट्रान्सफर क्यू फॉर आयसोबॅरिक एक्सपान्शन प्रोसेस. यासाठी मी पेज टर्नआउट करत आहे. आयसोबॅरिक एक्सपान्शन प्रोसेससाठी जी एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे ती एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आपण सर्वप्रथम समजून घेऊया आणि त्यानंतर आपण या रिलेटेड थेअरी पाहूया. सर्वप्रथम आपण एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर द स्टडी ऑफ आयसोबॅरिक एक्सपान्शन ऑफ गॅस हे पाहणार आहोत. कन्सिडर अ सिस्टीम ऑफ अ गॅस ऑफ अ गॅस ऑफ मास m. म्हणजे एक सिस्टीम आपण कन्सिडर करणार आहोत की ज्यामध्ये एक गॅस आहे. अ गॅस ऑफ अ मास m in kilogram is enclosed in a cylinder fitted with movable, frictionless and massless piston arrangement as shown in the above figure. This gas is being heated at a constant pressure. मित्रहो, एक एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट समजून घेऊया की ज्या एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये काय घडते तर एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. हा आहे पिस्टन, हा मूवेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहे ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया कॅपिटल ए आहे. तसेच हा जो सिलेंडर आहे या सिलेंडरचा देखील क्रॉस सेक्शन एरिया हा कॅपिटल आहे. या सिलेंडरमध्ये m किलोग्रॅम इतके मास असलेले किंवा असलेला एक गॅस हा एन्क्लोज्ड आहे म्हणजे बंदिस्त करून ठेवलेला आहे. तसेच या पिस्टनवरती एक कॅपिटल M इतक्या वस्तुमानाचे वजन हे ठेवलेले आहे आणि तसेच या पिस्टनवरती जे प्रेशर अप्लाय होत आहे ते आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पुढे द गॅस इज बीइंग हीटेड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर P. द गॅस इज बीइंग हीटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर P. म्हणजे हा जो गॅस आहे तो गॅस तापविण्यासाठी एक बर्नर सप्लाय केलेला आहे. या बर्नरच्या मदतीने हीट पुरवण्यात येते, उष्णता पुरवण्यात येते सिस्टीमला की जी पॉझिटिव्ह क्यू आहे. या हीटचे नोटेशन हे पॉझिटिव्ह क्यू आहे. हीट सप्लाइड टू अ गॅस इज पॉझिटिव्ह बिकॉज हीट इज सप्लाइड फ्रॉम द एन्व्हायरमेंट टू द सिस्टीम. This gas is being heated at constant pressure P from an initial state A to the final state B. Here a mass m is kept on the upper surface of the movable piston. This mass on the top applies a constant download force mg on the piston. The atmospheric pressure also acts on the piston. आपल्याला माहीतच आहे की या पिस्टनच्या वरती एक m इतक्या वस्तुमानाचे मास हे ठेवलेले आहे आणि this mass is kept on the upper surface of movable piston. This mass on top applies a constant download force. हे मास एक कॉन्स्टंट डाउनलोड फोर्स अप्लाय करते mg on the piston. The atmospheric pressure also acts on the piston. तसेच या पिस्टनवरती जे प्रेशर अप्लाय होत आहे ते प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मित्रहो, पुढे आपण याची डायग्रॅमच्या साहाय्याने थेरी समजून घेणार आहोत. ड्यू टू द हीट सप्लाय टू द गॅस. लक्ष देऊन पहा.
ड्यू टू द हीट सप्लाय टू गॅस इट्स इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. म्हणजे बर्नरच्या साहाय्याने आपण या गॅसला जी उष्णता पुरवित आहोत त्यामुळे नेमके काय घडते तर द इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. गॅसची इंटरनल एनर्जी वाढते. धिस इन्क्रीज्ड इंटरनल एनर्जी ऑफ गॅस इज युटिलाइज्ड फॉर एक्सपान्शन. ड्यू टू द हीट सप्लाय टू गॅस इट्स इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. गॅसला उष्णता पुरविल्यामुळे त्या गॅसची इंटरनल एनर्जी ही वाढते. धिस इन्क्रीज्ड इंटरनल एनर्जी ऑफ गॅस इज युटिलाइज्ड फॉर एक्सपान्शन. ही जी वाढलेली इंटरनल एनर्जी आहे ती गॅसकडून एक्सपान्शनसाठी वापरली जाते. धिस एक्सपान्शन ऑफ गॅस कॉजेस द अपवर्ड मोशन ऑफ द पिस्टन which is always governed by a constant controlled pressure P atmospheric plus mg into A. आता हे जे एक्सपान्शन घडते किंवा हे जे एक्सपान्शन घडलेले आहे त्या एक्सपान्शनमुळे पिस्टनची वरच्या दिशेने म्हणजे अपवर्ड दिशेने मूवमेंट होते अँड धिस मोशन अपवर्ड मोशन ऑफ द पिस्टन विच इज ऑलवेज गवर्नड बाय अ कॉन्स्टंट कंट्रोल्ड प्रेशर. म्हणजे ही जी अपवर्ड मोशन होते ती सदैव किंवा नेहमी कॉन्स्टंट प्रेशरच्या विरुद्ध होते. कुठले कॉन्स्टंट प्रेशर आहे तर पी ॲटमॉस्फेरिक प्लस एम जी इंटू ए या कॉन्स्टंट प्रेशरच्या विरुद्ध या कॉन्स्टंट प्रेशरच्या अगेन्स्ट पिस्टनची अपवर्ड मोशन होते. इन दिस मॅनर गॅस डज पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन विथ कॉन्स्टंट प्रेशर. अशा प्रकारे गॅस हा पिस्टनवरती पॉझिटिव्ह कार्य करतो. फायनल स्टेटमध्ये या एक्सपान्शनमुळे फायनल स्टेट जी अचीव होते पिस्टनकडून ती आहे बी आणि डी एक्स हे छोटेसे किंवा लहान अपवर्ड दिशेने काटलेले अंतर आहे फ्रॉम ए टू बी. A to B is the distance x which is covered by the piston due to its motion in the upward direction. During expansion, positive change in the volume of the gas. गॅसच्या आकारमानामध्ये वाढ झालेली आहे आणि म्हणूनच या बदलाला पॉझिटिव्ह चेंज म्हणण्यात येते. अँड ड्युरिंग कोलिजन गॅस मोलिक्युल्स डज पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. जे काही कार्य केलेले आहे गॅस मोलिक्युल्सने पिस्टनवरती जे काही कार्य केलेले आहे त्या कार्याला पॉझिटिव्ह वर्क असे म्हणण्यात येते. आकृतीच्या साहाय्याने समजून घेतल्यानंतर मित्रहो आपण थेरॉटिकल डिस्क्रिप्शन पाहूया ज्याच्यामध्ये हीच थेरी पूर्णपणे लिखित स्वरूपामध्ये समजावून सांगण्यात आलेली आहे आणि मी तुम्हाला या थेरीचा साध्या सोप्या सुलभ मराठी भाषेमध्ये अर्थ समजावून सांगत आहे. Thus the total downward pressure acting on the piston is P atmospheric plus mga. जे काही पिस्टनवरती डाऊनवर्ड दिशेने प्रेशर अप्लाय होत आहे ते प्रेशर काय आहे तर P ॲटमॉस्फेरिक प्लस mg इंटू ए. ॲटमॉस्फेरिक प्रेशर देखील त्या पिस्टनवरती अप्लाय होत आहे तसेच mg इंटू ए इतके देखील प्रेशर त्या पिस्टनवरती अप्लाय होत आहे. मित्र लक्ष देऊ नये का ॲज द गॅस इज हीटेड इट्स टेम्परेचर अँड व्हॉल्यूम विल इन्क्रीजेस. आपल्याला माहीतच आहे की गॅसला तापवल्यामुळे त्या गॅसचे तापमान देखील वाढते तसेच त्याचे आकारमान देखील वाढते. धिस इज अ पॉझिटिव्ह चेंज इन द व्हॉल्यूम. आकृतीच्या साहाय्याने आपण आत्ताच पाहिले की हा एक व्हॉल्यूम म्हणजेच आकारमानातील पॉझिटिव्ह चेंज आहे. द हीट सप्लायड टू द गॅस इज युटिलाइज्ड टू इन्क्रीज इट्स अँड इंटरनल एनर्जी. गॅसला उष्णता पुरविल्यामुळे त्याचे तापमान वाढते. पुरवलेली उष्णता ही गॅसची इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरण्यात येते. द हीट सप्लायड टू द गॅस इज युटिलाइज्ड टू इन्क्रीज इट्स अँड इंटरनल एनर्जी.
म्हणजे काय तर गॅसला उष्णता पुरवल्यामुळे त्याचे तापमान वाढते. पुरवलेली उष्णता ही गॅसची इंटरनल एनर्जी वाढविण्यासाठी वापरण्यात येते. द हीट सप्लाइड टू द गॅस इज युटिलाइज्ड टू इन्क्रीज इट्स अँड इंटरनल एनर्जी. द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ गॅस लीड्स टू एक्सपान्शन ऑफ द गॅस कॉजिंग अँड अपवर्ड मोशन ऑफ अ मुव्हेबल पिस्टन. गॅसची इंटरनल एनर्जी वाढली का पुढे गॅस प्रसरण पाहू लागतो. द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ गॅस लीड्स टू एक्सपान्शन ऑफ द गॅस कॉजिंग अँड अपवर्ड मोशन ऑफ अ मुव्हेबल पिस्टन. एक्सपान्शनमुळे पिस्टनचे वरच्या दिशेने अपवर्ड दिशेने मोशन सुरू होते. इन दिस वे द इन्क्रीज्ड इंटरनल एनर्जी of gas is utilized for the expansion of gas and for doing some external work on the movable piston. आपल्याला माहीतच आहे, as this expansion of gas and an upward motion of the movable piston nullifies the increase in the inside pressure of the gas. This expansion is recognized as an isobaric. हे जे एक्सपान्शन आहे हे आयसोबॅरिक म्हणजेच कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन का गृहीत धरले जाते. मित्रांनो नीट लक्षात द्या. इन दिस वे द इन्क्रीज्ड इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज युटिलाइज्ड फॉर द एक्सपान्शन ऑफ द गॅस. इंटरनल एनर्जीचा वापर हा गॅसच्या एक्सपान्शनसाठी वापरण्यात येतो. अँड फॉर डुईंग सम external work on the piston. As this expansion of the gas and an upward motion of a movable piston nullifies the increase in the inside pressure of the gas, this expansion is recognized as an isobaric. मित्रो गॅसच्या एक्सपान्शनमुळे मुव्हेबल पिस्टन अपवर्ड दिशेने पुश केला जातो. आपल्याला माहितीच आहे की गॅसचे एक्सपान्शन घडले का पिस्टन हा अपवर्ड दिशेने मूव्ह होतो. इथे गॅसचे एक्सपान्शन हे गॅसमध्ये वाढलेल्या किंवा वाढत जाणाऱ्या प्रेशरला वाढू न देता एक्सपान्शनद्वारे रद्द करते. मित्रो जेव्हा गॅसचे एक्सपान्शन सुरू होते तत्पूर्वी गॅसचे प्रेशर हे थोडेसे वाढले असणार आहे किंवा वाढण्यास सुरुवात होत असणार आहे. परंतु गॅसचे एक्सपान्शन हे गॅसमध्ये वाढलेल्या किंवा वाढत जाणाऱ्या प्रेशरला वाढू न देता एक्सपान्शनद्वारे रद्द करते आणि म्हणूनच एक्सपान्शनला कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन म्हणजेच आयसोबॅरिक एक्सपान्शन असे मानण्यात आलेले आहे. याचा अर्थ की वाढणारे प्रेशर हे कॉम्पेन्सेट करणे रद्द करणे हे एक्सपान्शनचे कार्य आहे आणि म्हणूनच हे एक्सपान्शन घडत असताना ह्या एक्सपान्शनला कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन किंवाच आयसोबॅरिक एक्सपान्शन असे मानण्यात आलेले आहे. इन अदर वर्ड्स द एक्सपान्शन इज रेकग्नाइज्ड ॲज ॲन आयसोबॅरिक बिकॉज द increase in volume and upward motion of the movable piston are governed by the constant controlled pressure. मित्रो आपल्याला माहीतच आहे की पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमधील सिलेंडरमध्ये जेव्हा आयडियल गॅसचे एक्सपान्शन होते व पिस्टनची अपवर्ड दिशेने मोशन होते तेव्हा इथे एक्सपान्शन आणि पिस्टनची अपवर्ड दिशेने ह्या दोन्ही क्रिया सिलेंडरमध्ये मधील प्रेशर वाढ थांबवतात. मी पुन्हा एकदा सांगत आहे, पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमधील सिलेंडरमध्ये जेव्हा आयडियल गॅसचे एक्सपान्शन होते व पिस्टनची अपवर्ड दिशेने मोशन सुरू होते तेव्हा एक्सपान्शन आणि पिस्टनची अपवर्ड दिशेने होत असलेली मोशन या दोन्ही क्रिया सिलेंडरमधील प्रेशरची वाढ थांबवतात. म्हणजेच सिलेंडरमधील प्रेशर हे कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळेच या एक्सपान्शनला आयसोबॅरिक एक्सपान्शन असे म्हटले आहे किंवा मानण्यात आले आहे. तर मित्रहो आता इथून पुढे आपण आयसोबॅरिक एक्सपान्शन शिकण्यासाठी जी एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट होती ती अरेंजमेंट पाहिलेली आहे आणि त्या रिलेटेड थिअरी देखील पाहिलेली आहे. पुढे आपण आयसोबॅरिक प्रोसेसशी रिलेटेड प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर यांच्यामधील संबंध, हीट सप्लाइड यासाठी आवश्यक असणारे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, वर्क डन इन आयसोबॅरिक प्रोसेस, चेंज इन इंटरनल एनर्जी अशा वेगवेगळ्या
पॅरामीटरचा अभ्यास करणार आहोत. यासाठी मित्र मी पेज टर्नआउट करत आहे. मित्र आत्ताच आपण इक्वेशन डी अभ्यासले आणि इक्वेशन डी म्हणजे नेमके काय आहे तर इक्वेशन डी गिव्स अस द मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द पॉझिटिव्ह वर्क डन बाय द गॅस फॉर ॲन आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये जे पॉझिटिव्ह वर्क घडते त्या पॉझिटिव्ह वर्कचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला इक्वेशन डीने मिळवून दिलेले आहे किंवा ते मॅथमॅटिकल इक्वेशन म्हणजेच इक्वेशन डी होय. इन ॲन आयसोबॅरिक प्रोसेस ॲज द गॅस एक्सपांड्स ॲट कॉन्स्टंट प्रेशर कॉमा V2 इज ग्रेटर दॅन V1. आपल्याला माहीतच आहे मित्र की आयसोबॅरिक प्रोसेस ही कॉन्स्टंट प्रेशरला घडते. आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये प्रेशर हे नेहमी कॉन्स्टंट असते. V2 इज ग्रेटर दॅन V1 म्हणजे फायनल व्हॉल्यूम हे इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा जास्त असते, कारण आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये इथे आयसोबॅरिक एक्सपान्शन हे घडलेले आहे, म्हणजेच आकारमानामध्ये वाढ झालेली आहे, म्हणून V2 इज ग्रेटर दॅन V1. सो द चेंज इन व्हॉल्यूम इज पॉझिटिव्ह ॲज द डेल्टा V इज ग्रेटर दॅन 0. जो काही बदल झालेला आहे आकारमानामध्ये, जो काही बदल झालेला आहे तो बदल देखील इथे पॉझिटिव्ह मानण्यात आलेला आहे, कारण चेंज इन व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन 0 अँड द वर्क डन बाय द गॅस इज ऑल्सो पॉझिटिव्ह बिकॉज द व्हॉल्यूम ऑफ गॅस हॅज बीन इन्क्रीज्ड ड्यू टू द एक्सपान्शन. एक्सपान्शनमुळे आकारमानामध्ये वाढ होते, म्हणूनच वर्क डन बाय द गॅस इज ऑल्सो positive. The positive work done by the gas is represented on a PV diagram by the rectangular area under the isobaric path on the diagram. मित्र आपण पाठीमागील पानावर पाहिले की ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये म्हणजेच PV डायग्रॅममध्ये आयसोबॅरिक एक्सपान्शन प्रोसेस ही एका स्ट्रेट लाईनने दर्शवण्यात येते किंवा ती स्ट्रेट लाईन म्हणजेच आयसोबॅरिक पाथ होय आणि त्या आयसोबॅरिक पाथच्या खालील रेक्टँग्युलर एरिया जो आहे तो एरिया पॉझिटिव्ह वर्क डन बाय द गॅस रिप्रेझेंट करतो. PV डायग्रॅममध्ये रेक्टँग्युलर एरिया PV डायग्रॅममध्ये आयसोबॅरिक एक्सपान्शन प्रोसेसच्या PV डायग्रॅममध्ये जो आयसोबॅरिक पाथ आहे तो आयसोबॅरिक पाथ हा स्ट्रेट लाईनने रिप्रेझेंट केला जातो आणि त्या स्ट्रेट लाईनच्या म्हणजेच त्या आयसोबॅरिक पाथच्या खालील रेक्टँग्युलर एरिया म्हणजेच पॉझिटिव्ह वर्क डन बाय द गॅस. अशा प्रकारे मित्र वर्क डन बाय द गॅस इन ॲन आयसोबॅरिक एक्सपान्शन प्रोसेस शिकून झाल्यानंतर आपण पुढील थेरी अभ्यासणार आहोत, जिचे नाव आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. वी नो दॅट द फॉर्म्युला ऑर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज द सेम फॉर ऑल प्रोसेसेस. मित्र आपल्याला माहीतच आहे की चेंज इन इंटरनल एनर्जीसाठी जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे तो सर्व प्रोसेसेससाठी हा सेम किंवा सारखाच असतो. देअरफॉर द चेंज इन द इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज गिवन ॲज डेल्टा यू इज इक्वल टू फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी इज इक्वल टू U2 मायनस U1. डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी internal energy. For an ideal gas delta U is equal to 3/2 nR into delta T. परंतु आयडियल गॅससाठी जो चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आहे तो स्टँडर्ड फॉर्म्युला असून आयडियल गॅससाठी चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला पुढील प्रमाणे आहे. फॉर ॲन आयडियल गॅस चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू 3/2 इंटू एन इंटू आर इंटू डेल्टा टी. हा अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ अ मोनो ॲटोमिक गॅस इज CV इज इक्वल टू 3/2 आर. म्हणजेच मोनो ॲटोमिक गॅससाठी मोलार स्पेसिफिक हीट CV इज इक्वल टू 3/2 इंटू आर. CV इज इक्वल टू 3/2 इंटू आर ही व्हॅल्यू जर आयडियल गॅसच्या चेंज इन इंटरनल एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये सबमिट केली तर आपल्याला आयडियल गॅससाठी चेंज इन इंटरनल एनर्जीचा
फॉर्म्युला हा पुढील प्रमाणे मिळतो. फॉर ॲन आयडियल गॅस द चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू NCV इंटू डेल्टा टी, कारण CV ची किंमत 3/2R जी आहे ती आपण या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केलेली आहे. देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू NCV इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर, दॅट इज T2 मायनस T1. आता T2 मायनस T1 ला सेपरेटली NCV ने गुणल्यास change in internal energy for an ideal gas is equal to NCV T2 minus T2 minus NCV T1. This is the equation number E. For an ideal gas, change in internal energy delta U is equal to NCV T2 minus NCV T1. This is equation number E. Equation E gives us the mathematical expression for the change in internal energy delta U of an isobaric process where N is the number of moles of the gas and CV is the specific heat at constant volume and T2 minus T1 is equal to change in temperature of gas in degree Celsius. अशा प्रकारे मित्र हो, आपण आयडियल गॅससाठी आयसोबॅरिक एक्सपान्शन प्रोसेसमधील चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. अँड दॅट इज change in internal energy for an ideal gas in an isobaric process delta U is equal to NCV T2 minus NCV T1. मित्र हो, या पुढील थेरी आपण शिकणार आहोत हीट सप्लाइड और हीट ट्रान्सफर्ड ड्युरिंग अन आयसोबॅरिक प्रोसेस. म्हणजे या आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये जी काही उष्णता ही सराउंडिंगपासून सिस्टीमला पुरवण्यात येते त्या उष्णतेसाठी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय आहे किंवा थेरी काय आहे हे आपण आत्ता इथे शिकणार आहोत. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. आपल्याला माहीतच आहे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिकनुसार ऊर्जा ही निर्माण करता येत नाही तसेच तिचा विनाशही करता येत नाही. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, energy can neither be created nor be destroyed. During an expansion of gas, the amount of heat added delta Q to the system is responsible for the change in internal energy delta U of the system and to perform some work W by the system. म्हणजेच जी उष्णता ही सिस्टीमला पुरवण्यात येते ड्युरिंग अन एक्सपान्शन ऑफ द गॅस, आयसोबॅरिक एक्सपान्शन घडण्यासाठी किंवा आयसोबॅरिक एक्सपान्शन प्रोसेस घडवून आणण्यासाठी सिस्टीमला जी उष्णता पुरवण्यात येते त्या उष्णतेचा वापर हा कशासाठी करण्यात येतो किंवा त्या उष्णतेचा वापर हा कसा होतो, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द चेंज इन इंटरनल एनर्जी. काही उष्णता ही इंटरनल एनर्जीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी पडते, उपयोगात आणली जाते. दॅट इज डेल्टा यू ऑफ द सिस्टीम. तसेच काही एनर्जी ही सिस्टीमने वर्क परफॉर्म करण्यासाठी उपयोगात आणली जाते किंवा खर्च केली जाते. द अमाऊंट ऑफ हीट ॲडेड डेल्टा क्यू टू द सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड टू परफॉर्म सम वर्क W बाय द सिस्टीम. आणि म्हणूनच डेल्टा क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ॲडेड इज इक्वल टू डेल्टा यू प्लस W. डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी आणि W म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम. ॲज द हीट इज ॲडेड डेल्टा क्यू इज पॉझिटिव्ह. हीटची ॲडिशन केली जाते म्हणून डेल्टा क्यूचे नोटेशन हे पॉझिटिव्ह आहे. तसेच ॲज द वर्क इज डन बाय द सिस्टीम W इज पॉझिटिव्ह. Wचे नोटेशन देखील पॉझिटिव्ह आहे कारण वर्क इज डन बाय द सिस्टीम. याचाच सर्वसाधारणपणे मराठीमध्ये अर्थ असा आहे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या स्टेटमेंटमध्ये रिक्वायर्ड क्वांटिटीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून अमाऊंट ऑफ हीट सप्लाय DQची व्हॅल्यू मिळवावी. आता DQची व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर DU म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी आणि वर्क डन या दोनही पॅरामीटर्स किंवा क्वांटिटीची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करावी लागणार आहे. आपण DUची व्हॅल्यू ही अगोदर मिळवलेलीच आहे. दॅट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी
du इज इक्वल टू इक्वेशन नंबर ईमध्ये मिळवलेली आहे. तसंच डब्ल्यूची व्हॅल्यू ही आपण इक्वेशन नंबर डीमध्ये मिळवलेली आहे. आता या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण फायनली अमाऊंट ऑफ हीट ॲडेडची व्हॅल्यू मिळवावी. त्यासाठी मी पेज पलटत आहे मित्र, एक मिनिट. मित्र याच इक्वेशनमध्ये आता आपण डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी अँड डब्ल्यू मीन्स वर्क डन बाय द सिस्टीम च्या किमती सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय मिळेल. देअर फॉर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ डेल्टा यू अँड डब्ल्यू फ्रॉम द इक्वेशन ई अँड डी. देअर फॉर डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी आणि डब्ल्यू इज इक्वल टू वर्क डन बाय द सिस्टीम. आता डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी ची किंमत किंवा फॉर्म्युला काय आहे. डेल्टा यू इज इक्वल टू एन सी व्ही इन ब्रॅकेट T2 मायनस T1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस डब्ल्यू मीन्स वर्क डन इज इक्वल टू एन आर इन ब्रॅकेट T2 मायनस T1. या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपण जर या इक्वेशनमधून या इक्वेशनच्या राईट हँड साईडमधून T2 मायनस T1 कॉमन काढले तर आपल्याला काय मिळेल. डेल्टा क्यू इज इक्वल टू एन सी व्ही प्लस एन आर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इन अनदर ब्रॅकेट T2 मायनस T1 म्हणजे टेकिंग T2 मायनस T1 कॉमन. देअरफॉर डेल्टा क्यू इज इक्वल टू आता या स्क्वेअर ब्रॅकेटमधून आपण पुन्हा स्मॉल एन नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस हे कॉमन काढत आहे. त्यावेळेस आपल्याला काय मिळेल. डेल्टा क्यू इज इक्वल टू एन इन bracket CV plus R bracket complete in another bracket T2 minus T1. Now specific heat at constant pressure Cp is given as Cp is equal to CV plus R. Substituting this value in above equation. आत्ताच आपल्याला डेल्टा क्यू म्हणजे चेंज इन म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ॲडेडचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे मिळाले आहे आणि या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये सी व्ही प्लस आर म्हणजे काय असते तर सी व्ही प्लस आर इज इक्वल टू स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर सी पी असते. म्हणजे सी पी इज इक्वल टू सी व्ही प्लस आर आणि हीच सी व्ही प्लस आर म्हणजे सी पीची किंमत जर आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला मिळेल डेल्टा क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ॲडेड इज इक्वल टू एन सी पी ब्रॅकेट कंप्लीट इन अनदर ब्रॅकेट T2 मायनस T1. दिस इज इक्वेशन नंबर एफ आणि हे इक्वेशन एफ म्हणजेच दिस इज द इक्वेशन एफ which gives the mathematical expression for the heat supplied or heat transferred during an isobaric process where n is the number of moles of the gas, Cp specific heat at constant pressure and T2 minus T1 is the change in temperature of gas in degree Celsius. मित्र हो, अशा प्रकारे आपण amount of heat added into the isobaric process चे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मिळवलेले आहे आणि ते आहे एन सी पी इंटू T2 मायनस T1. या सर्व थेअरीच्या अंतिमता आपल्याला जे कन्क्लुजन मिळते ते कन्क्लुजन मी वाचून दाखवत आहे. इक्वेशन एफ शोज दॅट द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम चेंजेस फ्रॉम T1 टू T2 इन ॲन आयसोबॅरिक प्रोसेस ड्यू टू ॲन ॲडिशन ऑफ हीट TQ. म्हणजे जी हीट सप्लाय केली जाते त्या हीट सप्लाय केल्यामुळे सिस्टीमचे टेम्परेचर हे T1 पासून T2 पर्यंत बदलते किंवा वाढते. Due to an addition of the heat dq its internal energy also changes. आपल्याला माहीतच आहे की हीट ॲड केल्यामुळे सिस्टीमची इंटरनल एनर्जी बदलते, सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढते. द हीट ॲडेड dq इज पार्शियली किंवा पार्टली यूज्ड फॉर इन्क्रीजिंग द टेम्परेचर. टेम्परेचर हे वाढणारच आहे अँड पार्टली टू डू सम वर्क. जी हीट किंवा उष्णता ही सराउंडिंगपासून सिस्टीममध्ये सप्लाय केली जाते तिचा वापर हा सिस्टीमचे टेम्परेचर वाढवण्यासाठी देखील होतो. तसेच सिस्टीममध्ये काही वर्क घडवून आणण्यासाठी देखील त्या उष्णतेचा वापर हा केला जातो. तर मित्र हो, आज आपण इथे आयसोबॅरिक एक्सपान्शन प्रोसेस शिकलो. तसेच आयसोबॅरिक एक्सपान्शन प्रोसेस रिलेटेड जी काही थिअरी आहे, जी काही आवश्यक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत ते मिळवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे.
मित्र हो, एज्यू एक्सेल पब्लिकेशन्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्हाला तुमची ही नम्र विनंती आहे की आमचा प्राथमिक उद्देश हाच आहे की मराठी माध्यमातून आलेल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रातील कन्सेप्ट्स हे अतिशय साध्या, सोप्या आणि सुलभ मराठी भाषेमध्ये समजावून सांगणे हाच आमचा उद्देश आहे. आणि हाच उद्देश साकार करण्यासाठी मित्र आम्ही एज्युकेशनल व्हिडिओज बनवत आहोत. तरी जेव्हा तुमच्या जवळ हे व्हिडिओ पोचतील, तुम्ही पाहाल आणि आपले मनातील सर्व शंका समाधान दूर होतील, त्यावेळेस तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तसेच आमच्या चॅनलची लिंक किंवा व्हिडिओज हे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा, म्हणजे त्यांना देखील साध्या, सोप्या आणि मराठी भाषेमध्ये फिजिक्स भौतिकशास्त्र समजण्यासाठी मदत होईल. तर मित्र धन्यवाद. आपण पुन्हा एकदा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.